लावू शकत नाही, कम्युनिकेशन कम्प्युटरला हात लावू शकत नाही, आपण पेपरला हात लावणं सुद्धा शक्य नव्हतं. नव्हतंच. आणि बँकाही बंद होत्या. म्हणजे नेफ्ट जरी मी केलं तरी ते कुठल्या अकाउंटमध्ये जाईल, कारण अकाउंट ते हे करणं, मॅच करणं, हे सुद्धा एक मोठं चॅलेंज होतं. म्हणजे खरंच. पहिला क्लेम जो सर्वोदयामध्ये त्यांची डेथ झाली त्या मिस्टरांची, आणि 2 मुलं पण ती अब्रॉड होती, आणि नॉमिनी बायको आणि ती आयसोलेटेड होती. सो पण त्याच्यामध्ये केल्यानंतर मला खूप आनंद मिळाला, की कारण त्यावेळी पैशांची खूप गरज असते. अगदी म्हणजे असं वाटतं डेथ क्लेम सेटल म्हणजे काय असं असतं, पण त्याच्यात इमोशन्स खूप असतात. खूप खूप म्हणजे जरी तो माणूस जरी आपल्याला सोडून गेला तरी शेवटी इकॉनॉमिकली आपल्याला पुढच्या याच्यामध्ये तो फायनान्शियल जे काय आहे support 13 दिवसानंतर पैसेच लागणार आहेत. पैसेच लागणार आहे. आणि माणूस- कसं कधी कधी खूप छान वाटतं की माझा एजंट एकच माणूस आहे की जो पैसे घेऊन जातो. खरंच म्हणजे असं काही जे प्रसंग येतात ना, True, त्याच्यानंतर तोच एक असतो खंबीर. आणि बरेच वेळा असं बघितलं जातं की एजंटसाठी म्हणजे त्याला कमिशन मिळते म्हणून तो पॉलिसी विकतोय, तर तसं नाही. सगळेच तसे नसतात. आणि का नाही ना, कमिशन तर दॅट इज हिज प्रोफेशन. हा म्हणजे नोकरी आहे त्याची, अशी आपण म्हणू. नोकरी आहे ना, म्हणजे जसं आपले डॉक्टर 9 to 5 आपण नोकरीला जातो आणि कमवतो, मोठे तसं तो जॉब आहे. सो ते असं न करता मला असं वाटतं वेगळ्या दृष्टीने जर आपण ह्या सगळ्या कॉन्सेप्टकडे बघितलं ना, आणि कोविडने आपल्याला शिकवलं. कारण पोस्ट कोविड माझा बिझनेस खूप वाढला. हो ना. म्हणजे ऍब्सोल्युटली, म्हणजे प्रत्येकाला असं कळलं. आणि तुम्हाला मी माझीच मजा सांगते की त्या ड्युरिंग कोविड मी माझं सगळं पोर्टफोलिओ पण परत बघितलं, वाव, रिव्ह्यू केला. रिव्ह्यू केला. म्हणजे माझ्याकडे आहेत की नाही पॉलिसी आणि नॉमिनेशन. मी ब्रेक घेतो. मित्रांनो, मला हेच सांगायचं बघा, आता मॅडमने सांगितलं तसं कोविडमध्ये त्यांनी त्यांचा पोर्टफोलिओ रिव्ह्यू केला. तुम्ही केलाय का? जरूर बघा. केला नसेल तर अजूनही तुम्ही, तुमच्याकडे वेळ असते, प्रत्येक वेळेला वेळ असते, तर ते जरूर तुम्ही बघा. आणि दुसरी गोष्ट मला सांगायला आवडेल की कोविडमध्ये मॅडमनी सांगितले की काही क्लेम्स त्यांनी सेटल केले. तुम्हाला काही अनुभव आला का तुमच्या मित्रांचा, नातेवाईकांचा? तर जरूर आमच्या कमेंटमध्ये लिहा, म्हणजे आणखीन काही लोकांना त्याची मदत होऊ शकेल. थँक्यू. सॉरी मॅडम, आपण कंटिन्यू करूया. या, तर तुम्ही कोविडमध्ये रिव्ह्यू केला, तुम्ही म्हणाला. रिव्ह्यू केला म्हणजे माझाच रिव्ह्यू केला की मी, म्हणजे माझ्याकडे हेल्थ इन्शुरन्स आहे की नाही, वाव. मेडिक्लेम आहे की नाही, माझं टर्म इन्शुरन्स आहे की नाही, आणि आहे पण त्याचे पैसे भरलेत की नाही. अगदी. कारण पॉलिसी लॅप्स कंडिशन मध्ये असून काही उपयोग नाहीये. बरोबर. ते बघणं ही. आणि नॉर्मल व्यक्तीला तेवढं म्हणजे सगळ्यांना समजतात, एज्युकेटेड ह्याच्यामध्ये एज्युकेशन आणि याचा काही नाही. टेक्निकल कधी कधी त्यांना ऑनलाईन असतात, किंवा काही काही पेमेंट झालंय नाही झालंय, ती लॅप्स असेल की नाही, ऍटलीस्ट म्हणून तुमच्या ऍडवायझरकडे तुम्ही विचारा, काहीतरी रिव्ह्यू करा ऍटलीस्ट वर्षातून एक.